हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर तुम्ही बघतच असाल की मी काय करते आहे. तर हे झाड माझ्याकडे गेले 3 वर्ष आहे, ज्याचं नाव आहे ब्रह्मकमळ. तर हे गेले 3 वर्ष आहे माझ्या गॅलरीमध्ये, पण एकदाही याच्यावरती फूल आलं नाही. पण यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये चमत्कारच झाला, कारण की यावर्षी माझ्या ब्रह्मकमळाला पहिली कळी आली आणि पहिली कळी आल्यावरती तर इतका आनंद झाला होता की आनंद गगनात मावत नव्हता. मी सगळ्यांना फोन करून सांगितलं होतं की माझ्याकडे ब्रह्मकमळाला कळी आलेली आहे आणि खूप 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 वाट बघत होती मी. कळी येऊन एक 15 दिवस उलटून गेले होते आणि 15 ते 20 दिवसानंतर आज फूल उमललेलं आहे. तर सगळ्यांनी सांगितलं होतं की ब्रह्मकमळाला जेव्हा फूल येतं तेव्हा त्याला ते रात्रीच उगवतं, त्याच्यामुळे आणि रात्रीच उगवतं आणि दिवसाचं ते नाही, म्हणजे दिवसा मिटतं. तर ते पहिल्यांदाच येतं, त्याच्यामुळे त्याची पूजा वगैरे करायची असते, कारण की त्याच्यामध्ये ब्रह्मकमळाचं नागाची पिंडी वगैरे असं काहीतरी आहे. म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये वास असतो म्हणे देवांचा. तर मी पण म्हटलं चला आपण पण पूजा करून घेऊया, आपल्या पण काही इच्छा असतील तर बोलून घेऊया, म्हणून मी मस्तपैकी त्या दिवशी छानपैकी पूजा केली आणि ते एकंदरीत 10-10:30 वाजताच्या दरम्यान, म्हणजे खूप लवकरच उमललं होतं. आम्हाला सांगताना सांगितलं होतं की 12-1च्या नंतरच फूल उमलतं हे, पण 9:30 10:30च्या दरम्यानच मला असं वाटतं उमललं हे फूल. आता टाईम एक्झॅक्टली नाही माहीत, पण खूप उशिरा पण नाही उमललं, लवकर उमललं हे फुल आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे जागेच होतो. आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी श्रावणीने पण पूजा केली. तिला म्हटलं तू पण हात जोड, मस्तपैकी छान शाळा शिकू दे, असं तसं बोल. आणि सगळं आम्ही छानपैकी हे केलं, दिवावत वगैरे केली तिथे. आणि दादूला पण सांगितलं की तू सुद्धा हे कर, पूजा कर वगैरे, पण त्याने सुद्धा पूजा केली, ते तुम्हाला नंतर दिसेलच. तर श्रावणीला म्हटलं तुझ्या काय मनात इच्छा असतील तर त्या पण याच्यामध्ये बोलून दाखव, कारण की प्रत्यक्ष देव या फुलांमध्ये असतो असं सगळेजण म्हणतात आणि आपली इच्छा ह्याच्यावरती बोलून दाखवलं की ती इच्छा पूर्ण होते. म्हणून तिला मी मनातलं बोलून दाखवाय, म्हणजे मला सांगू नको, पण तुझ्या मनामध्ये जे काय आहे ते त्या फुलासमोर इच्छा व्यक्त कर आणि देवा माझं हे सगळं पूर्ण होऊ दे असं म्हणून प्रार्थना कर, असं तिला म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग दादूनी सुद्धा हळदी कुंकू लावून छानपैकी पूजा केली. तर तुम्ही बघू शकता का दादूनी सुद्धा मस्तपैकी पूजा केली. कसं आता लहानपणापासून जर मुलांना देवासाठीचे जर संस्कार चांगले दिले ते पुढे जाऊन अवघड होणार नाही. त्यांना सुद्धा देवावरती विश्वास, श्रद्धा आतापासूनच ठेवावी लागेल, बसेल. आणि ते नंतरचं पण वातावरण त्यांचं तसंच चांगलं राहतं मग. म्हणून मग काय आमच्या घरीसुद्धा सण वगैरे असेल तर आम्ही स्पेशली त्यांनासुद्धा ओवाळायला, असं पूजा वगैरे करायला सांगतो. तर आनंद तर खूप आहे, गगनात मावत नव्हता आनंद. आणि मस्त छानपैकी फूल पण आलं आणि त्याला सारखी त्याच्याकडे नजर जात होती, त्या फुलाकडे, की कसं आहे हे ते वगैरे म्हणून. तर चला मग आतासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.